चंद्रपुर सामाजिक वनीकरण विभाग में हुए कथित आर्थिक अनियमितताओं और प्रशासनिक लापरवाही के मामले में वन विभाग के एक वरिष्ठ अधिकारी पर की गई कार्रवाई को लेकर विवाद खड़ा हो गया है। भाजपा नगर सेवक स्थायी समिति के सदस्य जितेश कुड़मते ने मुख्यमंत्री से इस पूरे प्रकरण की उच्च स्तरीय एवं स्वतंत्र जांच कराने की मांग की है। जितेश कुड़मते ने कहा है कि सामाजिक वनीकरण विभाग की अभिसरण योजना के अंतर्गत हुए कार्यों में गंभीर आर्थिक अनियमितताएं सामने आई थी। जांच में आरोप सिद्ध होने के बावजूद संबंधित अधिकारी GS इंगड़े के विरुद्ध केवल वेतन वृद्धि रोकने जैसी सीमित कार्रवाई की गई है। आरोप है कि योजना के तहत मजदूरों को दी जाने वाली मजदूरी की राशि का पूर्ण भुगतान नहीं किया गया तथा शासन के निर्देशों की अवहेलना करते हुए कार्य किए गए। GS इंगड़े अधिकारी पर लगभग 1,11,623 रुपए की राशि वसूलने की कार्रवाई तो की गई, लेकिन उन्हें सेवा से बर्खास्त नहीं किया गया। इस निर्णय पर सवाल उठाते हुए नगर सेवक कुड़मते ने कहा कि यदि आरोप सिद्ध हो चुके हैं तो कार्रवाई भी उसी अनुरूप कठोर होनी चाहिए। उन्होंने मांग की है कि मामले की निष्पक्ष जांच कराई जाए तथा उस अवधि में जिम्मेदार रहे सभी अधिकारियों और कर्मचारियों की भूमिका की भी जांच हो। साथ ही दोषियों के खिलाफ सख्त प्रशासनिक और कानूनी कार्रवाई की जाए ताकि जनता के बीच प्रशासन के प्रति विश्वास कायम रह सके। तो आइए देखते हैं इस खबर में क्या है पूरा मामला। आज दिनांक 3 जून 2026 ला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी सामाजिक वनीकरण चंद्रपूर अंतर्गत टॉप अप मॉडेल व मनरेगा याच्यामध्ये झालेला आर्थिक अपहार, बनावट मजूर प्रकरण, शासनाच्या निधीची लूट या संदर्भामध्ये तत्कालीन वनपरिषद अधिकारी श्री GR इंगड़े यांनी एकंदरीत सामाजिक वनीकरणाच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या प्रकरणामध्ये जी माणसं राबून आपलं जीवन या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी जगतात, अशा म्हणजे रक्ताचा पाणी करत या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाह या ठिकाणी चालवतात, अशा मजुरांचा आर्थिक अपहार या ठिकाणी केलेला आहे। आणि या अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की संबंधित अधिकाऱ्यांचं या ठिकाणी निलंबन करा। मी माझ्या जीवनातला पहिले जिल्हाधिकारी या ठिकाणी वसुमना पंत यांचा उल्लेख करेन की त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद आणि त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चौकशी समिती गठीत करून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अहवाल दिलं आणि अहवालात सांगितलं की त्या ठिकाणी प्रचंड मोठा आर्थिक आणि बनावट मजुरांचा या ठिकाणी अपहार झालेला आहे। जवळपास 30 लाख रुपयांचा या ठिकाणी घोटाळा झाल्यानंतर उपवन संरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर यांनी शिक्षा म्हणून त्यांना केवळ आणि केवळ 1 महिन्याचं वेतन तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वेतनवाढ थांबवली आणि दुसरी शिक्षा त्यांनी अशी दिली की त्या ठिकाणी हे केवळ आणि दुसरी शिक्षा त्यांनी एवढं दिलं की त्या ठिकाणी वसुली 1,11,623 रुपयाची त्या ठिकाणी वसुली केली, जे की मुळात पैसा हा मजुरांचा आहे आणि 30,000चा अपार असताना 30 लाखाचा अपार असताना तुम्ही त्या ठिकाणी केवळ आणि केवळ नाममात्र या ठिकाणी कार्य करतायत। मी तर आरोप करेन की डिपार्टमेंटचे संपूर्ण अधिकारी वन विभागाची सर्व या ठिकाणी सामील आहेत। आजच मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी पत्र पाठवून मागणी केली आहे की जे या प्रकरणामध्ये मजुरांच्या घामाचा पैसा या ठिकाणी खालेले आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची बडतर्फची तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा आली पाहिजे, अशा या ठिकाणी आशाचं मी या ठिकाणी पत्र दिलं आहे। आणि उद्या मी स्वतः हे तर खरं तर वन विभागाचं काम आहे की एवढा मोठा अपहार सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं, पण वन विभाग जरी करत नसेल तर उद्या मी स्वतः या ठिकाणी रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जात त्यांच्या सन्माननीय तत्कालीन अधिकारी श्री GR इंगळे यांच्यावरती गुन्हा दाखल करेन। आणि हा प्रकरण खरं तर आता माझा नसून संपूर्ण जनतेचा आहे, सामान्य लोकांचा, आणि हा प्रकरण जन आंदोलनामध्ये या ठिकाणी